नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्यवसाय 32 टॉपिकचं नाव आहे भौतिक आकृत्यांची संख्या शोधणे. प्रश्न पहिला, सोबतच्या आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील? विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीत किती त्रिकोण तयार होतील? 4 पर्यायामधनं एक आपलं बरोबर उत्तर असेल. तर आता आपण हे त्रिकोण मोजण्यासाठी सर्व त्रिकोणांना आपण अक्षरांचा वापर करू शकतो किंवा त्या त्रिकोणांना नंबर देण्यासाठी अंकांचा पण वापर करू शकतो. मी या ठिकाणी अंकांचा वापर करतोय. हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा आणि हा चौथा. त्यानंतर हा पाचवा, 6, 7 आणि 8. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येत असेल 1 नंबर, 2 नंबर, 3, 4, 5, 6, 7, 8. एकूण 8 त्रिकोण झालेत. आता आपल्याला यांची संख्या मोजायची आहे. हे एकूण त्रिकोण तयार होतात किती? तर मी या ठिकाणी पेनाचाच वापर करतोय. 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7 आणि त्यानंतर 8. तर आता सुरुवातीला हा एक त्रिकोण आहे. त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हे 8 त्रिकोण झाले. त्यानंतर 9वा त्रिकोण असेल 1 अधिक 2. 1 अधिक 2 हा एक त्रिकोण झाला. 1 आणि 2ची जर आपण त्या ठिकाणी त्यांना मिळवलं तर त्या ठिकाणी पुढचा त्रिकोण तयार होईल म्हणजे 9वा. त्यानंतर 2 अधिक 3 मिळून सुद्धा एक त्रिकोण तयार होतो. 2 अधिक 3. त्यानंतर आता 3 अधिक 4 मिळून त्रिकोण तयार होत नाही. त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल 4 अधिक 5. 4 अधिक 5. त्यानंतर 5 अधिक 6 मिळून एक त्रिकोण तयार होतो. 6 अधिक 7 मिळून 6 आणि 7. त्यानंतर 7 अधिक 8. 7ला आणि 8ला मिळवलं तर पुन्हा एक त्रिकोण तयार होईल. त्यानंतर आता 1, 2, 3. पुन्हा 1, 2, 3ला आपण या ठिकाणी मिळवणार. 1 अधिक 2 अधिक 3 मिळून एक त्रिकोण तयार झाला. त्यानंतर 2, 3 आणि 4 मिळून त्रिकोण तयार होत नाही. मग आता पुन्हा 3, 4, 5 मिळून त्रिकोण तयार होतो का? 3, 4, 5 मिळून त्रिकोण तयार होत नाही. मग आता 6 आणि 7. 6, 7 झाला. 6, 7, 8 मिळून 6 अधिक 7 अधिक 8. त्यानंतर आता 1, 2, 3, 4 मिळून एक त्रिकोण तयार होतो. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. 1, 2, 3, 4 मिळून एक त्रिकोण तयार झाला. आणि त्यानंतर पुन्हा 1, 2, 3, 4, 5 मिळून एक त्रिकोण तयार होईल. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 मिळून एक त्रिकोण तयार होईल. आणि त्यानंतर 6, 7, 8 झालेला आहे. आता आपण त्रिकोण मोजणार आहोत. हे पहिले 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर 17 त्रिकोण या ठिकाणी तयार झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित याला नंबर देऊन हे त्रिकोण मोजू शकता. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 17. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीतील काटकोणांची एकूण संख्या किती? मित्रांनो, काटकोण म्हणजे ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो त्याला आपण काटकोण म्हणतो. तर आता या आकृतीमध्ये एकूण काटकोणांची संख्या किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक असा काटकोण होतो बघा. त्यानंतर या ठिकाणी 1, या ठिकाणी 1, या ठिकाणी 1. आता काटकोण कुठं कुठं होतो त्याची मी संख्या या ठिकाणी लिहितो. या आकृतीमध्ये एक काटकोण होतोय. या आकृतीमध्ये 1, या त्रिकोणात 1 आणि या त्रिकोणात पण 1. म्हणजे जे 4 त्रिकोण आहेत त्या 4 त्रिकोणात 4 झाले. त्यानंतर आता हा वरचा जो भाग आहे तर या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5. या ठिकाणी 5 तयार होतात. खालच्या हा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा 5 तयार होतात. त्यानंतर आता या ठिकाणी जो चौकोन आहे त्या चौकोनात 4 काटकोन तयार होतील आणि या चौकोनात सुद्धा 4 काटकोन तयार होतील. आता आपण सर्वांची बेरीज करू शकतो. 1, 2, 3, 4. त्यानंतर आता
आता सगळ्यात अगोदर हे 5 आणि 5 झाले 10. 5 आणि 5 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, 19 20, 21 आणि 22 या ठिकाणी काटकोन तयार होतात. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो पुन्हा बघा, हे 5 या ठिकाणी 5 तयार होतात आणि या ठिकाणी 5, 5 आणि 5 10, 1 2 3 4 आणि 5, 5 आणि 5 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, 19 20, 21 आणि 22 काटकोन या ठिकाणी तयार होतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा, सोबतच्या आकृतीतील चौकोनांची एकूण संख्या किती? मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चौकोन शोधायचे आहेत. तर आता या ठिकाणी आपण याला नंबर देणार 1 2 3 4 आणि 5 आणि याला पुन्हा 1 आणि 2. आता या ठिकाणी आपल्याला जे आडवे आहेत, आडवे चौकोनांची या ठिकाणी बेरीज करायची. 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. त्यानंतर उभे जे चौकोन आहेत त्यामध्ये मांडलेले अंक यांची बेरीज करायची. 1 आणि 2 झाले 3. मग या ठिकाणी यांचा दोघांचा गुणाकार करायचा. 15 गुणिले 3, 15 ते 45. 45 या ठिकाणी चौकोनांची संख्या आहे. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचं जर उदाहरण आलं तर याच मेथडचा वापर करा. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न चौथा, सोबतच्या आकृतीतील चौरसांची एकूण संख्या किती? मित्रांनो प्रत्येक चौरसाला अंकांचा वापर किंवा अक्षरांचा वापर केला तरी पण चालतो. आता चौरस 1 2 3 4 5 आणि 6 नंबर दिले. आता या ठिकाणी प्रत्येक एक नंबर जो आहे तो एक चौरस आहे. असे या ठिकाणी 6 झाले. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. आता 1 आणि 2 मिळून या ठिकाणी आयत तयार होईल. पण या ठिकाणी 1 2 4 आणि 5 म्हणजे बघा 1 अधिक 2 अधिक 4 अधिक 5 या सर्वांना जर आपण एकत्र केलं तर या ठिकाणी एक आयत तयार होतो. म्हणजे चौरस तयार होतो. त्यानंतर 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 6 यांना मिळून सुद्धा एक चौरस तयार होतो. मग आता हे पहिले 6 त्यानंतर 7 आणि 8 एकूण किती चौरस तयार झाले? तर 8 चौरस तयार झाले. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 8. मित्रांनो या ठिकाणी हे 6 हा 7 नंबरचा आणि हा 8 नंबरचा चौरस. प्रश्न 5वा, खालील आकृतीत किती चौकोन आहेत? मित्रांनो पुन्हा आपण या ठिकाणी नंबर देणार 1 2 3 आणि हा या ठिकाणी 4. तर आता चौकोन म्हणजे 4 बाजू. ज्या आकृतीला 4 बाजू असतात ती चौकोनाची आकृती असते. आता 1 नंबर हा जो आहे तो चौकोन आहे. बघा 4 बाजू आहेत. 2 नंबर ही आकृतीसुद्धा चौकोनाची आहे. 3 नंबर ही आकृतीसुद्धा चौकोनाची आहे. पण 4 नंबर ही आकृती चौकोनाची नाही, ती त्रिकोणाची आहे. म्हणजे हे झाले 3. त्यानंतर आता 1 अधिक 2 बघा या ठिकाणी 1 अधिक 2ला जर आपण एकत्र केलं तर या ठिकाणी हा 1 होईल चौकोन तयार. त्यानंतर पुन्हा 3 अधिक 4 3ला आणि 4ला एकत्र केलं तर पुन्हा चौकोन तयार होतो. त्यानंतर आता आपण 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांना सगळ्यांना एकत्र घेऊयात. पण त्या अगोदर 1 अधिक 3 घेऊया. 1 अधिक 3ला एकत्र करा. पुन्हा या ठिकाणी चौकोन तयार होईल. त्यानंतर 1 2 3 4ला एकत्र करूयात. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. तर विद्यार्थी मित्रांनो आणखीन किती चौकोन तयार झालेत? 1 2 3 4 5 6 आणि 7 चौकोन तयार झालेत. 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7. मित्रांनो या ठिकाणी 7 चौकोन तयार होतात. प्रश्न 6वा, खाली दिलेल्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? मित्रांनो शिरोबिंदू हा या ठिकाणी चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात. हे या ठिकाणी 4 शिरोबिंदू झाले आणि मध्ये हा जो आहे हा एक 5वा शिरोबिंदू. मी या ठिकाणी शिरोबिंदूंना हायलाईट करतोय. एकूण या आकृतीमध्ये 5 शिरोबिंदू आहेत. म्हणजे 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न 7वा, खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुन्हा चौकोन मोजायचे आहेत. 4 बाजूंनी बंदिस्त असणारी आकृती ही चौकोनाची असते. तर या ठिकाणी आपण आता याला अक्षरांचा वापर करूयात. हे चौकोन मोजण्यासाठी आपण अक्षरांचा वापर करूया. अ, ब, क, ड,
त्यानंतर ई आणि फ. मित्रांनो, आपण अक्षरांचा वापर करू शकतो, अंकांचा वापर करू शकतो. जे आपल्याला योग्य असेल त्याचा वापर करून आपण या ठिकाणी हे चौकोन मोजू शकतो. आता अ, ब, क, ड, ई आणि फ हे एकूण झाले 6 चौकोन. बघा, अ, ब, क हा एक चौकोन आहे, त्यानंतर ड, त्यानंतर ई आणि फ हा पण एक चौकोन आहे. म्हणजे एकूण झाले 6 चौकोन. त्यानंतर आता अला आणि बला आपण एकत्र केलं म्हणजे अ अधिक ब हा एक चौकोन होईल. त्यानंतर ब आणि ब अधिक क, बला आणि कला एकत्र करा. त्यानंतर पुन्हा ड अधिक ईला एकत्र करा, एक चौकोन तयार होईल. त्यानंतर ई अधिक फ यांना एकत्र करा, पुन्हा एक चौकोन तयार होईल. आता आपण अ ब कला एकत्र करूयात. अ अधिक ब अधिक क. बघा, अ ब कला एकत्र केलं तरी सुद्धा एक चौकोन तयार होतो. त्यानंतर ड अधिक ई अधिक फ यांना एकत्र करा, पुन्हा एक चौकोन तयार होईल. आता आपण या ठिकाणी चौकोनांची संख्या मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6 7 8 9 10 11 आणि 12 चौकोन तयार होतात. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 12. प्रश्न 8वा. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? मित्रांनो, आकृतीचं नीट निरीक्षण करा. सर्वात मोठा एक त्रिकोण आहे आणि त्यानंतर आतमध्ये असणारा हा दुसरा त्रिकोण आहे. या आकृतीमध्ये एकूण 2च त्रिकोण आहेत. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. प्रश्न 9वा. सोबतच्या आकृतीत कोणांची संख्या किती आहे? आता या आकृतीमध्ये एकूण कोण किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी मित्रांनो ओळखायचं आहे. तर या ठिकाणी आपण पुन्हा या कोणांना नंबर देऊयात. हा 1 नंबरचा कोण, हा 2 नंबरचा कोण, 3 नंबर आणि या ठिकाणी हा 4 नंबरचा कोण. असे आपण या ठिकाणी कोणांना 4 नंबर दिलेत. मग 1 2 3 आणि 4 हे 4 कोण झाले. पुन्हा आपण 1 अधिक 2 करणार, हा एक कोण होईल. 1ला आणि 2ला एकत्र करा. ते एकत्र कसं करायचं या ठिकाणी बघा. हे 1 आणि हे 2 एकत्र केले म्हणजे पुन्हा एक कोण तयार होईल. 1 अधिक 2 त्यानंतर 2 अधिक 3 त्यानंतर 3 अधिक 4 हे कोण झाले एवढे 1 2 3 4 5 6 7. आता आपण काय करणार 1 2 3ला एकत्र करूया. 1 अधिक 2 अधिक 3 मिळून एक कोण तयार होईल. त्यानंतर 2 अधिक 3 अधिक 4ला मिळून एक कोण तयार होईल आणि त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. मित्रांनो, हे कोण झाले किती आता 1 2 3 4 5 6 7 5 6 7 त्यानंतर 8 9 आणि 10 एकूण 10 कोण होतात. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 10. प्रश्न 10वा. सोबतच्या आकृतीतील रेषाखंडांची एकूण संख्या किती? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रेषाखंड किती तयार होतात ते मोजायचं आहे. तर आता आपण याला इंग्रजी अक्षरांचा या ठिकाणी वापर करणार. ए बी सी डी त्यानंतर ई एफ आणि जी. आता या ठिकाणी आपण हे रेषाखंड किती होतात ते आपण मोजणार. ए बी हा एक रेषाखंड आहे. रेषाखंड ए बी. त्यानंतर बी सी, त्यानंतर सी डी, त्यानंतर डी आणि ई, डी ई नंतर ई एफ, ई एफ नंतर एफ आणि जी. आता पुन्हा ए आणि सी, ए सी त्यानंतर बी डी त्यानंतर सी आणि ई त्यानंतर डी एफ, डी एफ नंतर ई आणि जी, रेषाखंड ई जी. आता पुन्हा 2 आपण जे नाव आहे ते या ठिकाणी सोडणार म्हणजे ए आणि रेषाखंड ए डी त्यानंतर रेषाखंड बी ई त्यानंतर रेषाखंड सी एफ त्यानंतर रेषाखंड डी आणि जी. आता ए डी नंतर डायरेक्ट आपण ए आणि ई घेणार. रेषाखंड ए ई रेषाखंड बी एफ रेषाखंड सी
जी. म्हणजे मित्रांनो एक एक रेषाखंड या ठिकाणी कमी होत चालला आहे. त्यानंतर आता ई नंतर डायरेक्ट एफ रेषाखंड एफ रेषाखंड जी त्यानंतर सर्वात शेवटी रेषाखंड ए आणि जी रेषाखंड ए जी. मित्रांनो या ठिकाणी एवढे रेषाखंड झालेत. आता आपण या ठिकाणी यांची संख्या मोजणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 रेषाखंड होतात. असा पर्याय पण आपल्या उत्तरामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं भौमितिक आकृत्यांची संख्या शोधणे हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरचा व्यवसाय 32 आपण कंप्लीट केलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.